वरलीचा डेव्हलपमेंट करावं. मतदान केलं पाहिजे, आपला हक्क आहे तो कोणी बजावला पाहिजेच. तरी मतदान तेवढं होत नाहीये हल्ली. महिलांसाठी पण प्रोग्रेस झालं पाहिजे वरलीमध्ये. तर त्या आमदाराने लक्ष दिलं पाहिजे. तर आमदार लक्ष देत नसेल तर आमदाराचा काही फायदा नाही. मग आपण मतदान करून आणि जे लहान मुलांसाठी जे आम्हाला सिक्युरिटी हवी ती त्यांच्यापासून मिळेल अशी अपेक्षा आहे आम्हाला. सध्या राज्यभर विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे आणि मी सध्या आता आहे बहुचर्चित आणि लक्षवेधी अशा वरळी मतदारसंघात. वरळी विधानसभेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे, शिंदे गटाचे मिलिंद देवरा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे उभे आहेत. आणि आपण आता आहोत वरळी नाक्यावरील एका मतदान केंद्रावर. तुम्ही पाहू शकता की या मतदान केंद्रावर खूप मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपण आता त्या मतदारांशी संवाद साधून मतदानाला आल्यानंतर त्यांच्या मनात नेमक्या काय भावना आहेत, होणाऱ्या भावी आमदारांकडून त्यांच्या मनात नेमक्या काय अपेक्षा आहेत या आपण आता जाणून घेणार आहोत. त्या भावी आमदाराकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, वरळी विधानसभेत काय कामं झाली पाहिजे? वरळी विधानसभेत कामं झालीच पाहिजेत. कारण बरेच वर्ष एक खासदार निवडून येतात, 3 वर्ष झाली. त्यांच्यावर पण अपेक्षा होती. आता आहे 2 उमेदवार चांगले, त्यांच्यातच लढाई आहे बहुतेक. आणि त्यामुळे असं वाटतं की ह्यावेळेला कामं चांगली होतील वरळीमध्ये. कारण भरपूर कामं रखडलेत, SRE प्रकल्प रखडलेत आणि शिवाय तुमचं पुनर्विचार प्रकरणं रखडलेली आहेत. अशी बरीच कामं आहेत, ती पूर्ण व्हावी ही इच्छा आहे आणि करतील पूर्ण ते, असा विश्वास आहे आमच्यावर. मग आज मतदानाला येताना डोक्यात नेमकं काय ठेवलं होतं, कोणत्या निकषांवर मतदान केलं? मतदान केलं पाहिजे, आपला हक्क आहे तो कोणी बजावला पाहिजेच. तरी मतदान तेवढं होत नाहीये हल्ली. झालं पाहिजे मतदान, तुमचा हक्क आहे. तुम्ही मतदान नाही केलं तर तुम्ही बोलू शकत नाही कोणाला हक्काने. तर तुमचं जे काय मागणं आहे ते तुम्ही मतदान केल्यावरच मागू शकता. या आशेने मतदान केलेलं आहे. आणि वरळी विधानसभेत यंदा हवा कोणाची? वरळी विधानसभा हवा आहेच, जी पहिली होती तीच हवा आहे. अगोदर होती तीच आहे. नेमकी कोणाची? नेमकी असं सांगू शकत नाही, पण नेमकी पण आहे. ज्यांनी कामं केली त्यांची हवा आहेच. त्यांनी कामं केलेली आहेत आणि पुढे पण करणारच आहेत ती कामं. त्यामुळे कामं तुमच्या इलेक्शनला तुम्ही सामोरं गेलंच पाहिजे. तुमच्या मनात उमेदवार नसल्या तरी पण तुम्ही मतदान करा. देशासाठी करा, स्वतःच्या हक्कासाठी करा. तू वरळी विधानसभा मतदारसंघासाठी मतदान केलेलं आहेस, तर नेमक्या काय भावना मनात आहेत आणि मतदानाला जाताना नेमकं काय काय डोक्यात ठेवलं होतं? डोक्यात तसं काय नाही की जे आता कामं मागच्या वेळी केली लोकांनी, ज्या उभे आहेत उमेदवार, त्यांच्या कामं बघितली आणि त्याच्यावर आता मी मत करून आलो आहे माझं. वरळी विधानसभेत काय विकास कामं झाली पाहिजे, भावी आमदाराकडून काय अपेक्षा? ते आता आमची आता चाळीचं रिडेव्हलपमेंट चालू करायचा विचार चालू आहे. ते लवकरात लवकर होईल अशीच इच्छा. आणि वरळी विधानसभेत हवा कोणाची असं वाटतं? असं मला तर काय अशी आयडिया नाही. 3 उमेदवार मेन उभे आहेत असं ऐकलं आहे, शिवसेना, मनसे आणि BJPचे. त्यांच्यामध्येच कोणतरी येईल असं वाटतं. आमदाराकडनं किंवा खासदाराकडे एकच अपेक्षा असते की आपल्या एरियातलं काम चांगलं व्हावं. 5 वर्षाने आपण एकदा येतो मतदाराकडे, पण 5 वर्षांत आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जे आमदार असो, खासदार असो किंवा आता निवडणुकीला उभे असणारे, त्यांच्यातर्फे तो आपला आमदार आपण निवडून देतो. मग त्या आमदाराने लक्ष द्यायला पाहिजे. आपण या माणसाच्या काय अपेक्षा आहेत आपल्याबद्दल, आपण काय त्यांची कामं केली पाहिजे त्या आमदाराने किंवा खासदाराने, हे त्यांनी न बोलता आपण त्यांनी कामं करून दिली पाहिजेत. माणसाने बोलायला लावलं नाही पाहिजे, तर त्या आमदाराने लक्ष दिलं पाहिजे. तर आमदार लक्ष देत नसेल तर आमदाराचा काही फायदा नाही. मग आपण मतदान करून वरळी विधानसभेत नेमकी काय विकास कामं झाली पाहिजेत, भावी आमदाराकडून काय अपेक्षा आहे? भावी आमदाराकडून तर भावी आमदाराने आधी फिरलं पाहिजे. माणसं सांगून नाही, तर आमदाराने स्वतः लक्ष दिलं पाहिजे. बाबा ह्या माणसाला हे तिला काम करून दिलं पाहिजे. आपण मतदान कशा करतो, आपल्याला सुखसुविधा पाहिजे म्हणून, मग त्या आमदाराने करून दिलं पाहिजे. मग मतदान तिकडे जायला पाहिजे, आमदार इकडे यायला पाहिजे. बाबा मी हे काम तुम्हाला करून दिलं आहे, मग मतदाराला सांगून फायदा काय? मग आपला त्या आमदाराने लक्ष दिलं पाहिजे. आमदार आपल्याकडे येतो ना मतदान मागायला, तसं आमदाराने आपलं काम करून दिलं पाहिजे त्या एरियातल्या माणसांना. वरळी विधानसभेत नेमकी हवा कोणाच्या बाजूने? हवा असे सांगू शकत नाही. 3 उमेदवार चांगले आहेत, तोडीचे आहेत. मग तिन्ही आमदाराने कुठलेही आमदार होते पण त्यांनी काम करून दिलं पाहिजे. तुमचं नाव काय वरळी विधानसभेसाठी? तुम्ही? माझं नाव साजिदा अब्दुल हमीद शेख. आणि मी असं आहे की मतदान कोणाला पण देऊ, हे बघा मी देऊन आली. आणि मला असं वाटतंय की जो कोण आपल्यासाठी नागरिकसाठी जे चांगलं करणार त्याचं वोट म्हणजे आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि तो आपल्याला सर्वांना चांगल्याने पुढे घेऊन गेला पाहिजे.
वरळी विधानसभेत काय काय विकास कामं झाली पाहिजे? विकास तर आम्हाला तेवढं नाही माहिती, पण मी बोलते महिलांसाठी पण प्रोग्रेस झालं पाहिजे वरलीमध्ये सर्व म्हणजे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी पण असं चांगलं झालं पाहिजे आपल्याला, की आपण नागरिक हे देशाचे आहेत तर आपलं सगळं चांगलं झालं पाहिजे. दॅट्स ऑल. तुम्ही वरळी विधानसभा मतदारसंघासाठी मतदान केलेलं हो आहे. बरोबर. तुमच्या होणाऱ्या भावी आमदारांकडून काय अपेक्षा आहे? पहिलं तर आम्हाला इथे सुरक्षा हवी, रस्ते हवेत, शिक्षण सुविधा व्यवस्थित हव्यात आणि जे लहान मुलांसाठी जे आम्हाला सिक्युरिटी हवी ती त्यांच्यापासून मिळेल अशी अपेक्षा आहे आम्हाला. आज मतदानाला येताना नेमके कोणते मुद्दे डोक्यात ठेवले होते आणि त्या मेन म्हणजे आता आम्हाला देशाचं आपलं नाव उज्ज्वल झालं पाहिजे, त्याचबरोबर वरळीचं नाव सुद्धा वरती आलं पाहिजे, या गोष्टी आमच्या डोक्यामध्ये आहेत पहिल्यापासून. वरळी विधानसभेत तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. हो. या तिरंगी लढतीमध्ये सर्वाधिक हवा कोणाची तुम्हाला वाटते? मला तरी मनसेचे वाटतं. तुम्ही आज वरळी विधानसभा मतदारसंघासाठी मतदान केलेलं आहे. गेल्या किती वर्षांपासून तुम्ही विविध निवडणुकांसाठी मतदान करत आहात? 40 वर्ष झाली. 40 वर्ष. आताची वरळी नेमका काय फरक जाणवतो आणि आता भावी आमदाराकडून काय अपेक्षा आहे? वरलीचं डेव्हलपमेंट करावं. वरळीत काय कामं झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आमची घरं बांधून दिली पाहिजे. काय तुम्हाला वाटतं? रस्ते, नाले आणि आमची घरं ही दिली पाहिजे. आणि